नाही याला उत्तर देणार असा इशारा देखील फडणवीसांनी विरोधकांना दिलाय। भगिनीला न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी जाहीर ग्वाही देखील फडणवीसांनी दिली। तसंच निंबाळकरांचं फडणवीसांनी जाहीर कौतुक देखील केलंय। आत्महत्येच्या प्रकरणामध्ये माजी खासदार निंबाळकरांवरती विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या आणि त्यामुळे आता विरोधक काय टीका करणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कधी कधी काही गोष्टी दुर्दैवी असतात। परवा आमची एक लहान बहीण डॉक्टर संपदा मुंडे यांचा अतिशय दुर्दैवी अशा प्रकारचा मृत्यू झाला। त्या आमच्या भगिनीने आत्महत्या केली आणि आत्महत्या करताना त्याचं कारण देखील आपल्या हातावर लिहून ठेवलं। पोलिसांनी तात्काळ जे आरोपी आहेत त्या आरोपींना अटक देखील केली। त्यातलं जवळपास सगळं सत्य हे बाहेर येत आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आमच्या या लहान भगिनीला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हा देखील निर्णय आम्ही घेतला। अशा बाबतीमध्ये मी पक्ष पाहत नाही, व्यक्ती पाहत नाही, राजकारण पाहत नाही। जिथे माझ्या लहान भगिनीचा विषय आहे तिथे कुठलंही कॉम्प्रोमाइज मी करत नाही। पण त्याच वेळी अशा प्रकारे जसं सचिन दादांनी मगाशी सांगितलं, प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं राजकारण कोणी करत असेल आणि प्रत्येक गोष्टीत केवळ राजकीय भूमिका ही घेण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर तेही सहन करणाऱ्यांपैकी मी नाही, त्याला उत्तर देणाऱ्यांपैकी मी आहे हे देखील या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे। या ठिकाणी मी येऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न देखील झाला। पण अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवायचं अशा प्रकारचा अतिशय निंदनीय प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला आणि काहीही कारण नसताना या ठिकाणी रणजितदादांचं, सचिनदादांचं नाव याच्यात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला। या महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे। एवढीशी जरी शंका असती प्रोग्राम रद्द करून या ठिकाणी आलो नसतो। रणजित दादा, अजून तुम्हाला खूप काम करायचं आहे। अजून तुमच्या हातून खूप मोठी मोठी कामं व्हायची आहेत। अरे बाज की असली उड़ान अभी बाकी है, तुम्हारे इरादों का इम्तिहान अभी बाकी है। अरे अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन तुमने, अभी पूरा आसमान बाकी है। आणि म्हणून चिंता करू नका, आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी आहोत। या ठिकाणी हा जो संघर्ष तुम्ही हातामध्ये घेतलाय हा पूर्ण केल्याशिवाय आपण थांबणार नाही। दरम्यान याच फलटणमधल्या भाषणाच्या वेळेला मुख्यमंत्री फडणवीसांनी निंबाळकरांची पाठराखण केली आहे आणि